तयार राहा. सलामी दिली जाते डीआर ग्रुप यांच्या वतीने. पुरस्कृत कुस्ती छोटे बच्चे कंपनी आलेली आहेत कुस्ती लावण्यासाठी. डीआर ग्रुपचे सर्व आलेले आहेत आणि विजय पवार साहेब पंच म्हणून या कुस्तीसाठी काम पाहणार आहेत. पैलवान सतीश केचे पंच म्हणून काम पाहणार आहेत. सर्वांना स्थानपन्न होऊ द्या. ओके चला आता सर्वजण खाली. सर्वांनी खाली चला. दोन पंच नेमलेले त्या दोन पंचांच्या व्यतिरिक्त कुणीही आखाड्यात थांबवू नये अशी कमिटीची विनंती आहे. सर्वांनी खाली चला. दोन पंच नेमलेले. कुस्तीला सुरुवात. ए फोटोग्राफर जरा फिरते राहा. हा हा नाही तर तुमची कुस्ती लावा येईल. हा दोन्ही पैलवानला समज दिली जाते. कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही दोन्ही पैलवानला समज देत आहेत पंच. कुस्तीला सुरुवात. पंचांची नियुक्ती डीआर ग्रुप यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती. ओके सलामी झालेली. शाबास शाबास. आता जरा पंचाने फिरते राहा. ओके शाबास. जरा खाली बसा. हो खुर्च्या उभा राहिलेले साहेब त्यांना खाली बसवा. हा इथं पोलीस खात्याला काही तोटा नाही. भरपूर कर्मचारी आहेत. आखाड्यात DYSP लढतायत आणि PI पंच आहेत. फार मोठा योगायोग आहे. हा सोनवणे परिवाराचे जावई विजय पवार साहेब आणि पैलवान सतीश केचे पंचाच्या भूमिकेत. कुस्तीला सुरुवात झालेली. बळवंत सिंग विरुद्ध विजय चौधरी अशी कुस्ती लागली. तगडी कुस्ती. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहेत. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा हा कुस्ती खेळ आहे. जळगाव जिल्ह्यात सायगाव बगडी नावाचं गाव. खऱ्या अर्थानं मगाशी सांगितलं नतोअण्णा चौधरी फार प्रतिकूल परिस्थितीतून विजय चौधरी पैलवानला पैलवान केलं. तशी पैलवानकीची सुरुवात जंगली महाराज कुस्ती केंद्रात झाली. कोकण ठामला शिर्डी साईबाबा जवळ. पुढं विजय चौधरी पैलवान गंगावेस तालमीला गेले. नंतर रोहित पटेल सारखे गुरु त्यांना मिळाले आणि रोहित पटेल पैलवानने खऱ्या अर्थानं जीवनाचं सोनं केलं विजय चौधरी पैलवान यांच्या. आज पुण्यामध्ये DYSP म्हणून कार्यरत आहेत. या कुस्तीनं या लाल मातीनं आयुष्याची भाकरी दिलेली आहे. मी अनेक वेळा सांगतो 10-10, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSPचं स्वप्न पाहू शकत नाही. पण लाल मातीत घाम गाळणारे आमचे 4 सुपुत्र महाराष्ट्राच्या कुस्तीतले DYSP आहेत. हे कसब हे कौतुक या लाल मातीचं आहे. कुस्ती खेळाचं आहे. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. आता आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काही वावगं ठरणार नाही. वस्तुस्थिती आहे. पैलवान चांगला झाला 5 ते 10 वर्षात त्याच्या आयुष्याचा पगार आणि फंड काढतोय. नाहीच काय झालं तर वाईटोळीत दिवा लावल्यासारखं काम आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल कुणाची किती मोठी जोड होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं शिकवते ही माती. दोन्ही पैलवान अतिशय थंड डोक्याने कुस्ती करतायत. दोन्ही पैलवान बलदंड आहेत. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. मशिनरी हळूहळू तापायला लागलेली आहे.
आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आरे आजचा तरुण गेलेला आहे. आजच्या तरुणाला खऱ्या अर्थानं दिशा दाखवण्याचं काम या लाल मातीच्या माध्यमातून, कुस्तीच्या माध्यमातून होत असतं. तालमीत गेल्यानंतर कुणाची किती मोठी जोड होईल, कोण किती मोठा पैलवान होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लाल माती. गुरुला फार मोठं कुस्ती क्षेत्रात महत्व आहे. गुरु शिवाय विद्या सफल नाही, पण तो सद्गुरू असावा लागतो. गुरु प्रत्येक क्षेत्रात असतात. टेबलाखालनं कसं घ्यायचं, खिशात कसं घालायचं हेही शिकवाय गुरु असतात. गुटखा कसा खायचा, मटका कसा लावायचा हेही शिकवाय गुरु असतात. पण खऱ्या अर्थानं विजय चौधरी पैलवानला रोहित पटेल सारखे सद्गुरू लाभले. सतगुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. खऱ्या अर्थानं गुरुने जीवनाचं सोनं केलं. बस दोघांची मशनरी तापलेली आहे. डाव प्रतिडाव चालू झालेली आहेत. अनुभव सिद्ध पैलवान आहेत. पैलवान कुस्ती करा. बळवंत सिंग तोही काही कमीचा नाही. समोरून चड्डी पकडलेले बळवंत सिंगने दोन्ही लांगा पकडलेले. पंच माती टाकतायत पैलवानजी. तोपा लावणारे थोडं थांबा. तोपा लावणारे आता तोपा लावू नका. खऱ्या अर्थानं फार मोठं तपस्वी जीवन कुस्ती क्षेत्रामध्ये जगत असताना, तपस्वी कुस्ती क्षेत्रामध्ये वावरत असताना फार मोठं तपस्वी जीवन जगावं लागतं. यानंतर अजून एक कुस्ती होणार आहे. प्रेक्षकांनी नोंद घ्या. शेवटची कुस्ती आहे. 3 वेळा पैलवान महाराष्ट्र केसरी झाले विजय चौधरी. पण वस्तादाने मोबाईल वापरू दिला ना. एकदा चोरून मोबाईल वापरत असताना तो मोबाईल घावला. वस्तादांना रोहित पटेलला तो मोबाईल फोडून टाकला. शबास कब्जा घेतलेला आहे. सजासजी काही घडत नाही. तप करावं लागतं. तपच्या उलट पत. तप केलं तर समाजात पत वाढत असते. आणि बळवंत सिंगचा कब्जा घेतलेला विजय चौधरी पैलवानने. पृथ्वीराज पाटील मैदानात या. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पटेल आणि पैलवान अनिल कुमार अशी एक कुस्ती राहिलेली. आणि सदर कुस्ती PI विजय पवार साहेब यांच्या वतीने व सुनील महाजन यांच्या सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पुरस्कृत केलेली आहे. आणि सदर कुस्तीसाठी पंच म्हणून पैलवान दिलीप सिंग गाडेवाले आणि निलेश पाकळे यांची पंच म्हणून नियुक्ती असेल. घोटणा ठेवलेला आहे. कब्जा घेतलेला आहे पैलवान विजय चौधरी यांनी. बळवंत सिंग पैलवानचा कोपरात मानेवरती घुटणा ठेवलेला आहे. 110 ते 115 किलोचं वजन मानेवरती आहे.
बस आणि घुटना बाहेरनं मदतीला कोण येणार नाही आणि येऊ शकत नाही. हे तर स्वतःच करावं लागतं. विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले आहेत. घुटना ठेवलेला आहे. बळवंत सिंग पैलवान त्यातून बचाव करतायत आणि काही घडू शकतंय. शाबास शाबास. घुटना ठेवलेला आहे आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आखाड्यावरती येतोय. वेलकम. टाळ्या करा सर्वांनी. बस बस. हो पृथ्वीराज आखाड्यात आला आणि विजय चौधरी पैलवानने घुटना ठेवलेला आहे. बळवंत सिंग त्यातून बचाव करतोय आणि विशेष माहिती हा पृथ्वीराज हात वरती कर. मिलिटरीत आहे, मिलिटरीत कार्यरत आहे. एक फौजी आहे. फौजीसाठी टाळ्या करा. फौजी कधी हार मानत नाही. भारताचा महाराष्ट्राचा फौजी आहे. सेना दलात आहे. पण आज युद्ध चालू आहे आपल्याला माहिती आहे. पण गेल्या महिन्यापूर्वी पैलवान पृथ्वीराज पाटीलची कुस्ती छोटू दादांनी फिक्स केली होती आणि एक महिन्यापूर्वी रजा घेतली होती आजच्या दिवसाची. म्हणून आज फौजी आपल्याला इथं बघायला मिळतोय. एक मैदान घेत असताना 4 दिवसात 2 दिवसात काय होत नाही. अटी तटीच्या कुस्त्या चालू आहेत. अनिल कुमार पैलवानजी. अनिल कुमार चले मैदान पे. शाबास. अनिल कुमार आ गया. शाबास. वाह काय तब्येत आहे. मॅगी कॅडबरी खाऊन तब्येत होत नाही अशी. तळलेलं भजी खाऊन होती का तब्येत. विथचं 3 इमल खाऊन होती का तब्येत. अनिल कुमार आखाड्यात आलेला आहे. पृथ्वीराज आखाड्यात आलेला आहे. दोन्ही पैलवान मैदानात आलेले आहेत आणि तिकडे विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले आहेत. कब्जा घेतलेला आहे. शाबास शाबास. हो हो काही घडू शकतंय. हजारो प्रेक्षक स्वर्गीय दयाराम नाना सोनवणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेलं मैदान, या मैदानाचा आनंद घेतोय. डीआर ग्रुपच्या वतीने कुस्ती आणि किस्सा. हो बच गयो आणि बळवंत सिंग खालून निघतोय. निघाला. टाळ्या करा जरा. हलीवाले कात्रा मारा तिथूनच. पुन्हा समोरासमोर कुस्ती. हो 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 आत येत आहे का 2 मिनिटं हलगीवाले. एक 5 मिनिटं थांबा. ही कुस्ती झाल्यावर बसा तिथे साईडला बसा. खाली बसा. बसा खाली इथं. आणि
पुन्हा काही घडू शकतंय. ओ बाबा विजय चौधरी, विजय हे नाव सार्थ केलेलं आहे. विजय चौधरी पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत. बस जोरदार टाळ्या. गौरव विरंड्या प्रोटोयर